हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आपल्या या व्हिडिओमध्ये. आपण बी एड फर्स्ट इयरमध्ये सुरुवातीला आपल्याला मायक्रो टीचिंग करावं लागते. मायक्रो टीचिंग हे 5 ते 7 मिनिटाचं असतं. तर त्याच्यामध्ये आपण प्रिव्हियसली प्रस्तावना हे कौशल्य घेतलं होतं. तर आत्ताच्या आपण या व्हिडिओमध्ये फलक लेखन कसं करायचं हे बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिले तुमचं इथे नाव टाका. तुमच्या ज्या पण कॉलेजचं नाव असेल ते टाका. व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहा. सूक्ष्म अध्यापन कौशल्य कोणतं घेताय, फलक लेखन, तुमचं नाव लिहा. इथे तुम्ही कोणत्या वर्गासाठी ते बनवताय ते लिहा. त्याच्यानंतर तुमचा विषय लिहा. इथे 5 ते 7 मिनिट तुम्ही टाकू शकता. आता मी इथे घटक लिहिलेला आहे पर्यटन, ठीक आहे. आणि हे पर्यटनाचे प्रकार आणि इथे तुम्ही काय शैक्षणिक साहित्य वापरताय तर रंगीत खडू, पर्यटनाचे चार्ट आणि चित्र, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहिला तुम्हाला जे 4 कॉलम करायचे आहेत. पहिला पाठमुद्दे, शिक्षक कृती, त्याच्यानंतर विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की शिक्षक विद्यार्थ्यांना पर्यटन याविषयी माहिती समजावून सांगतात. आता तुम्हाला इथे प्रस्तावना करत बसायची जास्ती जरूरत नाही आहे. इथे तुमचं फलक लेखन कौशल्य आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 5च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, असं अज्यूम करायचं आहे की तुम्ही प्रस्तावना केली, पण एक शॉर्ट एकदम विदिन 10 to 20 सेकंडमध्ये तुम्हाला एक छोटीशी प्रस्तावना करायची, जेणेकरून सगळ्यांना, समोरच्यांना, ऐकणाऱ्यांना समजेल की तुम्ही काय शिकवणार आहात. आणि त्याच्यानंतर तुमचं फलकलेखन सुरू करायचं आहे. आता तुम्ही तुमचं पहिले सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही नाव सांगणार त्यावेळेला तुम्हाला फलकावरती तुमचं घटकाचं, उपघटकाचं नाव लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि आता त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही एक एक मुद्दा स्पष्ट करत जाणार आणि तो फळ्यावरती लिहत जायचा. पाठटाचनामध्ये असं एकत्र लिहून घ्या. जसं तुम्ही एक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे तसं लिहून घ्या. विद्यार्थी इथे काय करतात ते लिहा. इथे त्याचे उपकौशल्य काय आहेत ते लिहा. जिथे तुम्ही रंगीत खडूचा वापर केला असेल तिथे रंगीत खडूचा वापर. जिथे तुम्ही अधोरेखित केलं असेल, अधोरेखित म्हणजे काय, जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे करते बघा, स्थानिक आंतरराज्यीय पर्यटन. तर याला तुम्ही अधोरेखित करा, रंगीत खडूचा योग्य वापर करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पाठ पूर्ण करा. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फलक लेखनाचा मेन चार्ट लावायचा आहे. हे आहे तुमचं फलक लेखन. असा एक ब्लॅक कलरचा कागद भेटतो बघा, कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला भेटेल. एक स्पार्क कलरचा मी ग्रे कलरचा पेन आणलेला आहे. व्हाईट जर मिळाला तर उत्तम, नाही मिळाला तर ग्रे कलरचा वापरा. आणि त्याच्यामध्ये इथे तुमचं नाव, वर्ग, विषय, घटक, उपघटक या पद्धतीने असे 2 फलकाचे भाग करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे फलक लेखनामध्ये. आणि तुम्ही जे पण मुद्दे शिकवणार आहात ते फलकावरती 1 by 1 लिहा. याच्या खाली तुम्ही त्याचे उदाहरणंसुद्धा लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फलक लेखन करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण कसं करायचं त्याबद्दल बघूयात. थँक्यू.